पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झालेत। एसआयटी अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आश्वासन दिलंय। पीक विम्यात हजारो कोटींचा अपव्यय झाल्याचंही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। एसआयटी अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे। पीक विम्यात हजारो कोटींचा अपव्यय झाल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर दोषींवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस 1 रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या। हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले। त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। आताच तुम्ही पाहिले असेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 रुपयाची पीक विमा माहिती दिली होती। ती पीक विमा आता बंद पडलेली आहे आणि नवीन योजना सुरू होणार आहे। त्यासाठी आता कोणकोणते अटी आणि नियम करण्यात आले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला पैसे भेटणार आहेत, कोणकोणत्या 10 बँकेमध्ये पैसे भेटणार आहेत, त्यासाठी तुम्हाला नवीन पीक विमा घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत। असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या युट्यूब पेजवरती आलाच असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार लागणार आहेत 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा। तुम्हाला कोणकोणत्या सर्वात अगोदर बँकेमध्ये कामे करावी लागणार आहेत, तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत, तर जो पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता त्या भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि कृषी मंत्र्याने आता कृषी मंत्रीपद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलं तरी आता त्यांनी सुद्धा त्यांच्या एका मीटिंग मध्ये वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणता निर्णय घेण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काल एक वेगळा निर्णय घेतला। तुम्ही व्हिडिओच्या आतमध्ये पाहिलं सुद्धा असेल तर जो 1 रुपया पीक विमा भरल्यानंतर अनेक लोकांनी या पीक विम्याचा दुरुपयोग करून अनेक लोकांनी सरकारचा पैसा लुटला, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। जर जे फॉरेस्टच्या जमिनीत त्याच्यावरती सुद्धा पीक विमा उतरून नंतर तुम्हाला सांगेल जो बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहित आहे तो भ्रष्टाचार उघडकीला आला होता। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता 1 रुपया पीक विमा तो संपूर्ण आता बंद करून नवीन पीक विमा आणण्यासाठी एक धोरण अवलंबलेलं आहे। आता नवीन पीक विमा येण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार आहेत याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। सर्वात अगोदर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर जे जिल्हे अवर्षणग्रस्त आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जे पीक विम्याचे पैसे आहेत ते पैसे येणार आहेत। नंतर दुसरं पाहायला गेलं तर जे जिल्हे दुष्काळ आहेत, ज्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये जे आता पाणी टंचाई उद्भवली आहे, अनेक पाठीमागच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे जास्त पाऊस होऊन त्यांच्या पिकांचं नुकसान सुद्धा झालंय, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवरती सर्वात अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या पश्चिम भागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ज्या बागायती शेती जास्त केली जाते अशा ठिकाणी सुद्धा जो पाठीमागचा जो पावसाळा झाला होता या पावसाच्या ह्याच्यामध्ये केळीच्या बागा असतील, नंतर द्राक्ष बागा असतील, नंतर भरपूर असं पाणी साचून नद्यांना महापूर येऊन भरपूर असं नुकसान झालं होतं, त्यांची नुकसान भरपाई सुद्धा लवकरात लवकर भेटणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई लवकरात लवकर भेटणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणती कामे करावी लागणार आहेत
याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. आता सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या बँकामध्ये पैसे भेटणार आहेत ते सुद्धा अशा तुम्हाला एक गोष्ट गाठ घालण्यात देणार आहेत. फक्त पहिल्या 10 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यामध्ये तुमचं बँक अकाउंट त्या बँकेमध्ये आहे का ते पाहून घ्यायचं आहे. आता त्या कोणकोणत्या बँका आहेत हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक काम सुद्धा करावं लागणार आहे. ते कोणतं काम करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. महत्वाची पीक विम्याबाबत सर्वात मोठे अपडेट तुम्हाला मी देणार आहे 2 मिनिटाच्या आतमध्ये. तर तुम्ही हे काम नाही केलं तर जो पीक विमा तुम्ही भरून देखील तुमच्या अकाउंटवरती झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई तुमच्या अकाउंटवरती जमा होणार नाही. शेजारच्या अकाउंटमध्ये शेजारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटतील. तर तुम्ही हे तर 2 कामे नाही केली तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा जे पीक विम्याचे पैसे ते पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. त्यामुळे 2 कामे लगेच सांगणार आहे. ती कोणकोणती 2 कामे आहेत हे देखील तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. सर्वात अगोदर पाहणार आहोत ते म्हणजे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जे पीक विम्याचे पैसे ते पैसे तुम्हाला लवकरात लवकर येणार आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, असे सिंधुदुर्ग असेल, कोकण विभाग असेल, हे असे वेगवेगळे विभाग आहेत. विभागानुसार जे अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत, नंतर जे जास्तीत जास्त बागायती जिल्हे आहेत आणि जे पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये जास्त त्यांचं नुकसान झालंय ते सर्वात अगोदर घेतले जाणार आहेत. तर सर्वात अगोदर जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जालना. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान झालं होतं पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये. त्यांना सुद्धा जे पीक विम्याची नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई सुद्धा पीक विमा भरला होता त्याची नुकसान भरपाई भेटणार आहे. नंतर दुसरं पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा जो सोयाबीन लावला होता सोयाबीनचं सगळ्यात जास्त नुकसान या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तालुक्यांना भोगावं लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचे पैसे लवकर भेटणार आहेत. तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर मध्ये सुद्धा भरपूर अशा बागायती शेती आहेत. तर बागायती शेती पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं. त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर पैसे भेटणार आहेत. चौथा जिल्हा म्हणजे पुणेमध्ये सुद्धा ज्या केळीच्या बागा आहेत, बारामती, इंदापूर यासारख्या बागायती शेतीमध्ये केळीच्या बागाचं नुकसान असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, वेगवेगळ्या बागायती शेतीचं बारामती या भागातलं सुद्धा, नंतर पुणे मुळशी विभाग या विभागातलं सुद्धा भरपूर असं नुकसान झालं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. 5वा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर असे नुकसान झालं होतं. त्या जिल्हा सुद्धा सर्वात अगोदर घेण्यात आलाय. 6वा जिल्हा तो म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर अशा बागायती शेतीचं नुकसान झालं होतं पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर जिल्हा घेण्यात आलेला आहे. 7वा जिल्हा सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा धुळे. या 8 जिल्ह्यामध्ये जे सर्वात अगोदर पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट कनेक्ट कोणकोणत्या या बँकेमध्ये 10 बँकेमध्ये आहे का हे सुद्धा तुम्ही पाहणार आहे. सर्वात अगोदर या 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता कोणकोणत्या बँका आहेत हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. आताच तुम्हाला मी जिल्हे सांगितले, आता कोणकोणत्या बँकेमध्ये येणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये आता मला कोणकोणतं काम करावं लागणार आहे त्याच्या अगोदर हे देखील तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. तर ज्या लोकांनी आता तुम्हाला जिल्हे सांगितले तर तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणता टप्पा विभाग येणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर हे जिल्हे झाल्यानंतर दुसरे जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सांगणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही आलाच असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर दुसरं पाहायला गेलं तर तुमचं जे बँक अकाउंट आहे, जे बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे का हे घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमचं दुसरं पाहायला गेलं तर तुमच्या बँक अकाउंटला KYC कम्प्लीट करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या नावावरती येतील पण तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार नाहीत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड जे बँक अधिकाऱ्याशी जाऊन भेटायचं आहे आणि त्याच्यावरती तुमचं बँक अकाउंट अपडेट करून तुमच्या बँक अकाउंटची KYC कम्प्लीट करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. हे महाराष्ट्र सरकारने संपूर्ण केंद्र सरकारमधून आदेश आलेले आहेत. त्यामुळे तुमचं बँक अकाउंटची KYC कम्प्लीट घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात अगोदर महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना हे काम अतिशय करणं गरजेचं आहे. तर तुम्ही KYC कम्प्लीट नाही केले तर तुम्हाला पीक विम्याचे महाराष्ट्र सरकारकडून पैसे भेटतील पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत. हे अतिशय महत्वाचं काम आहे.
तर तुम्हाला आता कोणकोणत्या 10 बँका आहेत हे 10 बँकेचे माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहेत. तर सर्वात अगोदर पहिली बँक आहे ते म्हणजे SBI बँक, दुसरी बँक आहे ते म्हणजे HDFC बँक, दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक आहे म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक आहे म्हणजे ICICI बँक, सहावी बँक आहे ते म्हणजे येस बँक, सातवी बँक आहे ते म्हणजे IDBI बँक, नंतर आठवी बँक आहे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, नववी बँक आहे म्हणजे देना बँक, 10वी बँक आहे म्हणजे बँक ऑफ बडोदा. या 10 बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला आता संपूर्ण डिटेल मध्ये माहिती सांगितली आहे. जे 1 रुपया पीक विमा ही संपूर्ण जी योजना ती बंद पडलेली आहे आणि नवीन योजना लवकरच जाहीर करणार आहेत. आणि सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 10 जिल्हे देखील सांगितलेत, नंतर तुम्हाला 10 बँका देखील सांगितल्यात. आता कोणकोणत्या सर्वात अगोदर, आता कोणकोणत्या दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे घेणार आहेत हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला शेतकऱ्यांनो दुसरे जे महाराष्ट्रातील जिल्हे कोणत्या शेतकरी नाराज होऊन जाण्याचं कारण नाही. तर पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात. आता तुम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार हे देखील तुम्हाला सांगितले, कोणकोणत्या बँकेमध्ये भेटतील हे देखील सांगतात. असेच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.